मनश्री पाठक बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बघणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत, त्यांना वेड लागलं असेल, मात्र मला वेड लागलेलं नाही। आदित्यला मुख्यमंत्री सोडाच मंत्री सुद्धा बनवायचा प्रश्न नव्हता। ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांची सडकून टीका। मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन, पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता। मी भ्रमिष्ट आहे की नाही हे लोक ठरवतील। देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। जनाची नाही तरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये, आम्हाला माहिती आहे। लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे, पण तुम्हाला त्या खोलीचं महत्व माहिती नाहीये। ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे आणि तिला तुम्ही नालायक माणसा, तू कुठली तरी खोली म्हणतोस। होय, मी आज मुद्दामून नालायक म्हणतोय, कोडगा म्हणतोय, कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच। महाराष्ट्राचा महानालायक कोण या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील। 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात ठाकरेंनी नालायकपणाचा कळस गाठला होता। चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। नालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील आणि म्हणून वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये, अतिशय निराश अवस्थेमध्ये, अतिशय त्यांच्या मनावर जो परिणाम झाला आहे त्या परिणामामुळे त्याचे बोलतात आहे। बाळासाहेबांचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करू शकत नाही। महाराष्ट्राचा विकास ही काही सलीम जावेदची स्क्रिप्ट नाही। फडणवीसांचं ट्विटरवरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। मोदींना गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या गोष्टी गुजरातला नेतायत, तुम्हीही गुजरातला जा। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। करताय की तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून जे गुजरातला भरवत आहात, तो घास आम्ही तुम्हाला काढू देणार नाही। आता मोदीजी, आम्हीच तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही सगळं आमच्याकडनं गुजरातला नेताय ना, मग आता जा, तुम्ही पण गुजरातमध्ये जा, तुम्ही नका जाऊ दिल्लीमध्ये। 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीत जाईन असं फडणवीस म्हणाले होते। फडणवीसांनी मला माझ्याच माणसांसमोर खोटं पाडलं, उद्धव ठाकरेंचा दावा। मला म्हणाले, उद्धवजी मी काय करतो, आदित्यला चांगला ग्रूम करतो, म्हणजे चांगला तयार करतो, मग 2.5 वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू। 2.5 वर्षानंतर मी वरती जाणार। म्हटलं एवढं लवकर? नाही, तसं नाही, म्हणजे मी दिल्लीत जाणार। म्हटलं असं सांगा ना नीट। उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान शरद पवारांनीच रचलं। उद्धव ठाकरेंची शरद पवारांपासून लांब राहावं, सदाभाऊ खोत यांचं ठाकरेंना आवाहन। 2014ला शरद पवारांचा भाजपला बाहेरून पाठिंबा, त्यावेळी उद्धव ठाकरेंना सत्तेत घ्यायचं नाही अशी शरद पवारांनी अट ठेवली होती। सदाभाऊ खोत यांचा दावा। 2014ला भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा पवार साहेबांनी दिला होता आणि तो नुसता पाठिंबा दिला नव्हता, सगळी यादी फायनल केली ती। पण गड्याची एक अट होती की उद्धव ठाकरेच्या सेनेला आत घ्यायची नाही, शिवसेनेला सत्तेत घ्यायचं नाही। महायुतीमधील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा पुढच्या 2 दिवसात सुटणार। इच्छुक उमेदवार मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकरांना मतदारसंघात काम सुरू ठेवण्याचे वरिष्ठांचे आदेश।